ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज काय करूया, डीसी पांडे मधले काही क्वेश्चन्स सॉल्व करूया आपण. ओके, जसा सेक्शन एखादा कंप्लीट होईल तसे आपण काय करूया, त्याच्यावरचे क्वेश्चन पण सॉल्व करूया, म्हणजे बरं पडेल. चेक पॉइंट आणि सॉल्व क्वेश्चन ते सगळे सोडूया, फास्ट सोडूया थोडेसे. ओके, मी काय सांगतोय लक्षात येते का? अरे काय झोपलेत काय सगळे? हा आहेत, कुठं आहेत? घरात. घरी आहे. घरात. क्लास मध्ये कधी येणार आहे मग? तुम्ही आल्यावर येतो सर. का असंच ऑनलाईन? कुठलं बरं, क्लासरूम बरं काय हे ऑनलाईन बरं? क्लासरूम. बरं बरं, ठीक आहे. तर क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 2.15 एक्झाम्पल नंबर आहे. काय एक्झाम्पल पटपट सोडवतो. पोटेन्शियलचं इक्वेशन दिलं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन अ रिजन इज रिप्रेझेंटेड बाय 2x plus 3y minus z. 2x plus 3y minus z. तर इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ काढायला सांगितले. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायला सांगितले. तर तुम्हाला सांगितलंय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, दॅट इज मायनस dv बाय dx I कॅप प्लस dv बाय dy j कॅप प्लस dv बाय dz k कॅप, असा फॉर्म्युला असतो. बरोबर आहे ना? पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळते. सुरुवातीला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेऊया. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेत असताना काय करतो आपण, y आणि z ला कॉन्स्टंट कन्सिडर करतो. सो 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा? फक्त 2 येणार. बरोबर. 3y चं 0 येणार आणि z चं पण काय येणार आहे, 0च येणार. बरोबर आहे ना? म्हणजे संपूर्ण इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतलं तर 2x चं फक्त 2 येणार, 3y चं 0 आणि मायनस z चं पण 0, कारण 3y कॉन्स्टंट, z कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं. प्लस आता विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हटलं तर 2x चं काय होणार, 0, 3y चं 3 आणि z चं 0 आणि प्लस dv बाय dz. विथ रिस्पेक्ट टू z डेरिव्हेटिव्ह घ्यायचं झालं तर x आणि y ला आपल्याला कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागणार आहे. आणि देअरफॉर 2x चं डेरिव्हेटिव्ह 0, 3y चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस z चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, दॅट इज -1 येणार. -1 हे क्या, so that is the answer. मायनस साइन बाहेर जे आहे ते सगळ्यांना अप्लाय करू शकतो. -2i कॅप -3j कॅप प्लस k कॅप, that is the answer. Example number 2.15. Next, example number 2.16. Find phi AB in the electric field. आता phi AB फाइंड आउट करायला सांगितलंय आणि काय काय क्वेश्चन दिले मध्ये दिले बघा. E दिलेला आहे. E bar is given as 2i plus 3j plus 4k. RA is given. RA is I minus 2j plus k. आणि RB is given. Two I plus j minus 2k.
ओके, आता इंटेन्सिटी वरून पोटेन्शियल काढायला सांगितलंय, VAB फाइंड आउट करायला सांगितलंय, ए आणि बी पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. आता कसं काढायचं सांगा? पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इंटेन्सिटी मिळते. तसं काय करायचं? इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. सो VAB इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय करायचं? EX dx प्लस इंटिग्रेशन ऑफ EY dy प्लस इंटिग्रेशन ऑफ EZ dz. आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटिग्रेशनला आता लिमिट द्यायला पाहिजे. लिमिट म्हणजे काय? x ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत व्हॅरी होणार आहे. आता ए आणि बी मधला पीडी काढायचा आहे ना, तर व्यवस्थित लक्ष द्या. ए आणि बी मधला पीडी काढायचा आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय होणार आहे? 1 to 2 व्हेरी होणार, कारण I पासून 2I पर्यंत. तर इथं लिमिट काय लिहिणार? 1 to 2 लिहिणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ EY dy. ओके, इथं लिमिट्स काय लिहिणार बघा? ए पासून बी पर्यंत म्हणजे -2 to काय होणार आहे? 1 येणार. त्याचं लिमिट -2 to 1. आणि EZ dz, इंटिग्रेशन ऑफ EZ dz म्हणजे काय होणार आहे इथं? 1 to -2. 1 to -2. आणि सगळ्याला मायनस साइन कॉमनली द्यायचं राहिलं आपलं. ओके, मायनस साइन कॉमन, मायनस साइन कधी द्यायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर VAB इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटच्या आत EX किती आहे सांगा? EX EY EZ किती आहे सांगा व्हॅल्यू? EX 2 आहे. EX म्हणजे I कॅप बरोबर असणारी व्हॅल्यू, EY म्हणजे J कॅप बरोबर असणारी व्हॅल्यू आणि EZ म्हणजे K कॅप बरोबर असणारी व्हॅल्यू. त्या किती आहे? 2, 3 आणि 4 आहे. ओके, सो 2 इंटिग्रेशन ऑफ 2 dx काय येणार सांगा? 2 चं इंटिग्रेशन काय येणार? कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असणार आहे? 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं रे. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं? 2. फक्त 2 नसतं. आता 2 हा कॉन्स्टंट असेल तर 2 चं इंटिग्रेशन येणार 2x. म्हणजे 2 इंटिग्रेशन ऑफ 2 dx असेल तर 2x येणार. लक्षात ठेवा, हे तरी विसरू नका. इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट dx असेल तर काय लिहायचं? कॉन्स्टंट इंटू x. हे लक्षात ठेवा. कारण काय होतंय, 2 कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर होणार आणि इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजे x राहणार ना तिथं. काय सांगितलं लक्षात येतंय? विसरू नका हे अजिबात. हे बघा, इंटिग्रेशन ऑफ 3 dx असेल तर त्याचा मिनिंग 3 जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर जाणार. इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजे काय येणार आहे? x येणार आहे, 3x. इंटिग्रेशन ऑफ 3 dx म्हणजे 3x. सपोज इंटिग्रेशन ऑफ पाय dz काय येणार सांगा? पाय झेड. हे विसरायचं नाही इथून पुढं, लक्षात घ्या. इंटिग्रेशन ऑफ 7 dy 7y. हे विसरायचं नाही. इथून पुढे व्यवस्थित लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं 0 येते. इंटिग्रेशनला तो कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवायचा. इंटू dx असेल तर x लिहायचं, dy असेल तर y लिहायचं, dz असेल तर z लिहायचं. ते विसरायचं नाही. मग आता सांगा मला, EX dx म्हणजे किती? EX किती आहे? 2 आहे ना. 2 dx चं इंटिग्रेशन काय येणार? 2x. आणि याला लिमिट काय येणार आहेत? 1 to 2 येणार. प्लस आता सांगा, इंटिग्रेशन ऑफ EY dy किती येणार? 3y. 3y. लिमिट्स किती लिहू त्याला? -2 to 1. आणि पुढे काय लिहू? 4z. लिमिट्स 1 to -2. सो देअरफॉर VAB इज इक्वल टू मायनस. आता काय होणार बघा, 2x च्या ठिकाणी अप्पर लिमिट 2 ठेवलं तर 4 मायनस लोअर लिमिट ठेवलं तर 2. लक्षात येते ना काय करतोय मी ते? सुरुवातीला x च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचं, मायनस x च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं. हे बघा, x च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवलं तर 2 into 2 होणार म्हणजे 4 होणार.
आणि एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे 1 ठेवलं तर 2 × 1 होणार. सो 4 - 2 म्हणजे काय येणार इथं फक्त 2 येणार. लक्षात येते काय केलं ते? रिपीट करायला लागेल का? मी काय सांगितलं ते लक्षात आलं का? हो सर. कुणाला लक्षात आलं नाही ते सांगा. ठीक आहे. मग आता 3y चे लिमिट्स काय आहेत? 1 आणि -2 आहे. मग सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवल्यावर काय किती होणार सांगा व्हॅल्यू ती? 3 होणार. मायनस लोअर लिमिट ठेवल्यावर काय होणार व्हॅल्यू? -6. हा मग 3 - -6 म्हणजे किती होणार? 3 + 6 म्हणजे किती होणार? किती होणार? 9 होणार. हा 9 प्लस आता इथं z च्या ठिकाणी किती ठेवतो? -2 ठेवतो. किती होणार? -8 -8 आणि मायनस ओके लोअर लिमिट. आता मायनस लोअर लिमिट म्हणजे z च्या ठिकाणी 1 ठेवलं तर 4 म्हणजे इथं थोडक्यात काय होणार? -8 - 4 -12 किती होणार मग ते? ब्रॅकेट मधला अगोदर कॅल्क्युलेशन करा. -1 होणार ना ब्रॅकेट मध्ये. सो आन्सर 1 मायनस मायनस किती होणार आहे? फायनली 1 व्होल्ट इज द आन्सर. 1 व्होल्ट. तर इथं आन्सर -1 व्होल्ट आलंय बुक मध्ये. फी ए बी म्हणजे फी ए मायनस फी बी केले. ओके ऍक्च्युली लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. फी ए बी म्हणजे काय करावं लागेल? फी ए मायनस फी बी करावं लागेल आणि फी बी ए म्हणजे काय करावं लागणार? फी बी मायनस फी ए करावं लागणार. फी ए बी म्हणजे काय येणार आहे? फी ए मायनस फी बी. इथं लिमिट्स आपले जे आहेत ते काय करायला पाहिजे? ते आपण काढलेली जी व्हॅल्यू आहे ती फी ए बी नाही आहे, सॉरी फी बी ए काढले आपण. फी बी ए फी बी ए फी बी ए फी बी ए. सो फी बी ए ची व्हॅल्यू 1 व्होल्ट आलेली असेल तर त्याचा मिनिंग फी ए बी ची व्हॅल्यू काय येते? मायनस ऑफ फी बी ए येते अँड देअरफॉर फी ए बी इज इक्वल टू काय येणार आहे? -1 व्होल्ट येणार. तर काय करायचं इथून पुढे लक्षात ठेवा. फी बी ए काढायचं असेल तर लिमिट ठेवताना काय करायचं? अप्पर लिमिट बी चं ठेवायचं, लोअर लिमिट ए चं ठेवायचं. ओके फी बी ए काढताना. आणि फी ए बी काढताना काय करायचं? फी ए बी काढताना अप्पर लिमिट म्हणजे वरच्या बाजूला ए ठेवायचं, खालच्या बाजूला बी ठेवायचं फी ए बी काढताना. ओके आपले लिमिट्स जे आहेत ते ठेवायचे जरा मिस्टेक झालेली आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. मी काय सांगितलं लक्षात आलं? काय मिस्टेक झाली लक्षात आलं का? हे बघा पोटेन्शियल कसं काढणार? पुन्हा एकदा हे बघा पोटेन्शियलचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ EX DX. मायनस साइन कॉमन असणार. इंटिग्रेशन ऑफ EX DX प्लस इंटिग्रेशन ऑफ EY DY प्लस इंटिग्रेशन ऑफ काय असणार आहे? EZ DZ असणार आहे. ठीक आहे. आता इंटिग्रेशनला लिमिट्स द्यावे लागतात. लिमिट्स काय द्यायचे? तर फी XY काढायला सांगितलं. फी XY तर अप्पर लिमिट x ठेवायचं, लोअर लिमिट अप्पर लिमिट जे आहे x ठेवायचं आणि लोअर लिमिट y चं ठेवायचं. XY z च्या व्हॅल्यू हे I जे केला ज्या व्हॅल्यू असणार आहे त्या व्हॅल्यू ठेवायच्या. ओके ठीक आहे.
इथं काय डाऊट असेल तर विचारा. आपण हे ऍक्च्युली फी बी ए काढलं आणि फी बी ए जर 1 व्होल्ट असेल तर फी ए बी जे आहे त्याचं बरोबर काय होतं, मायनस साईन होतं. लक्षात घ्या, -1 व्होल्ट. लिमिट्स प्लेस करायला चुकायचं नाही. लिमिट प्लेस करायचं चुकला की काय होणार आहे, प्लसचं मायनस साईन येणार. ओके, नेक्स्ट 1.27. काय दिलंय बघा. हा पाठीमागचा प्रॉब्लेम जो आहे तो बुक मध्ये एका आणि वेगळ्या पद्धतीने सोडवलाय. आपण हा वेगळ्या पद्धतीने सोडवलाय. तुम्ही जरा चेक करून बघा, सोडवलेलाच प्रॉब्लेम आहे तो. त्यांनी वेगळ्या पद्धतीने सोडलाय, पण आपली ही मेथड जी आहे ती थोडीशी सोपी वाटते. लक्षात घ्या, ठीक आहे. EX DX EY DY EZ DZ EX EY EZ च्या व्हॅल्यू तुम्हाला काढता तिथं ठेवायच्या आणि इंटिग्रेशनला फक्त लिमिट देताना AB फी AB विचारलं तर काय करायचं, वरच्या बाजूला A ची व्हॅल्यू लिहायची, खालच्या बाजूला B ची व्हॅल्यू लिहायची. लक्षात घ्या, अप्पर लिमिट A, लोअर लिमिट B ठेवायचं, हे विसरायचं नाही. इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड E is equal to 10 Newton per Coulomb as shown in figure. Find phi A minus phi B and phi B minus phi C. या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. phi A minus phi B and phi B minus phi C. So diagram is like this. A, B and C. This side is 2 meter, this side is 2 meter, this side is 2 meter. And electric field is in this direction. आणि याच्यामध्ये काय विचारलंय, क्वेश्चन नंबर 1, फाइंड phi A minus phi B and second phi B minus phi C. या गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आठवते काय बघा, की ई म्हणजे काय असतं, किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल काय होतं हे सांगितलेलं आठवते का बघा जरा. डिक्रीज. हा, डिक्रीज होते. मला सांगा, हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते एरोच्या डायरेक्शन आहे. मला सांगा कुठल्या पॉइंटला पोटेन्शियल सगळ्यात जास्त असेल, कुठल्या पॉइंटला सगळ्यात कमी असेल, कुठल्या पॉइंटला मीडियम असेल. बी ला जास्त. बी ला जास्त. बी ला सगळ्यात जास्त सी ला सगळ्यात कमी. सी ला सगळ्यात सी ला कमी. हा, आणि ए ला डी ला मीडियम. करेक्ट. ओके, कारण इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल कमी 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 होत जातं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन सगळ्यात अगोदर पॉईंट जो असणार आहे त्याला पोटेन्शियल सगळ्यात जास्त, म्हणजे बी ला सगळ्यात जास्त असणार, त्याच्यानंतर ए ला कमी असणार, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी पॉईंट सी, तो सी ला सगळ्यात कमी असणार आहे.
फी ए मायनस फी बी पॉझिटिव्ह यायला पाहिजे का निगेटिव्ह यायला पाहिजे? निगेटिव्ह. 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 आणि फी बी मायनस फी सी काय यायला पाहिजे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. ही अगोदर लक्षात घ्या. पॉझिटिव्ह. त्याच्यावर आन्सर बघायचे, पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत. एखादंच तसं समजा फर्स्ट क्वेश्चन साठी एकच आन्सर असेल आणि निगेटिव्ह असेल तर तेच करेक्ट आन्सर येणार आहे, कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. आणि सेकंड ऑप्शनला एकच पॉझिटिव्ह आन्सर असेल तर काय होणार आहे, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे ना, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स आता हे कसं काढू शकतोय आपण बघा. फी इज इक्वल टू, हे बघा इथं आपल्याला आणखी एक फॉर्म्युला इथं डिराईव्ह करावा लागेल. ईचा फॉर्म्युला काय असतो, सध्या आपण मॅग्निट्यूडचा विचार करूया कारण साइन आपल्याला डायरेक्टली डायग्राम वरून सांगता येते. ओके, ई इज इक्वल टू डी फी बाय डी एक्स असा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. ई इज इक्वल टू मायनस डी फी बाय डी आर असा फॉर्म्युला आहे, किंवा एक्सच्या स्वरूपात फक्त घेऊया वन डायमेन्शन मध्ये डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. मायनस साइन थोड्या वेळासाठी आपण निग्लेक्ट करतो, फक्त मॅग्निट्यूड काढायची आपल्याला. इज इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता डी म्हणजे फक्त मी फी लिहू शकतो, म्हणजे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स. ओके, आणि डीएक्स ऐवजी फक्त काय लिहू शकतो, एक्स लिहू शकतो. ओके, डीएक्स ऐवजी फक्त एक्स लिहू शकतो. सो याच्यावरून फॉर्म्युला काय येणार आहे, फी इज इक्वल टू ई इंटू एक्स. हा फॉर्म्युला फक्त कुठं वापरायचा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल तर वापरायचा आहे. तर दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स पीडी हे नेहमी लक्षात ठेवा इथून पुढं. म्हणजे अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम आला, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशावर ओळखायचं, तर लाईन्स एकमेकाला अशा स्ट्रेट लाईन असतील आणि पॅरल असतील तर त्याचा मिनिंग काय असणार आहे, इट इज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. मी काय सांगतोय, जर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकाला पॅरल आणि इक्विडिस्टन्स डायग्राम मध्ये दिसत असतील तर ते काय, त्याचा मिनिंग काय होणार, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. किंवा काही वेळेला क्वेश्चन मध्येच म्हटलेलं असतं, देर इज अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि कुठल्याही दोन पॉइंट मधला पीडी काढायचा असेल, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल, तर तो कसा काढायचा, पीडी इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तिथं असणारी इंटू त्या दोन पॉइंट मधलं एक्स म्हणजे डिस्टन्स, एवढंच करायचं आहे. हा एक नवीन फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, सो पुन्हा एकदा बघा, ई इज इक्वल टू फी बाय डी, डी म्हणजे डिस्टन्स, आणि फी इज इक्वल टू ई इंटू डी. हे दोन फॉर्म्युले जरा पाठ करून ठेवा, नवीन फॉर्म्युले. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बरोबर काय असतं, फी बाय डी असतं, आणि फी इज इक्वल टू इंटू डी. याच फॉर्म्युल्यावरून ते आलेलं आहे, लक्षात घ्या. फक्त युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड हे वापरू शकतो आपण फॉर्म्युले, इज इक्वल टू फी बाय डी किंवा फी इज इक्वल टू ई इंटू डी. आता क्वेश्चन नंबर 1 जो आहे, फी ए बी काढायचे ना, फी ए बी, फी ए मायनस फी बी म्हणजे फी ए बी काढायचं आहे. फी ए बी ची फक्त मॅग्निट्यूड काढूया, नंतर साइन लिहूया. फी ए बी बरोबर काय करणार आहे, तिथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स, या दोन गोष्टी लिहाव्या लागतील. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे बघा, 10 इंटू, आता ए आणि बी मधलं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स किती येणार ए आणि बी मधलं. आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ए आणि बी मधलं डिस्टन्स जे आहे ते कुठलं डिस्टन्स घ्यायचं, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शन असणारा डिस्टन्स. हे तिरकं डिस्टन्स घ्यायचं नाही. ए आणि बी मधलं तिरकं डिस्टन्स किती आहे, 2 मीटर आहे, ते घ्यायचं अजिबात नाही. तर ए आणि बी मधलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शन असणारा डिस्टन्स, हे बघा आता हा जो ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा अँगल किती आहे, 60 डिग्री आहे. मग टू चा या साईडचा कंपोनंट काय येणार सांगा, 2 चा या साईडचा कंपोनंट 2 cos 60 येणार, म्हणजे किती येणार, 1 येणार ना, 1. म्हणजे ए आणि बी मधलं इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन डिस्टन्स किती येणार, 1 येणार. सो फी ए बी किती येणार आहे, मॅग्निट्यूड किती येणार आहे, 10 येणार, आणि ते प्लस येणार का मायनस येणार, मायनस. सो दिस इज द आन्सर. हे असं तुम्हाला सोडवावं लागणार आहे. हे काय केलं ते लक्षात आलं का, दोन पॉइंट मधला पीडी विचारला तर फॉर्म्युला लक्षात घ्या, इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स, व्हेरी सिंपल.
इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स. आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायची आहे, इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स कुठलं घ्यायचं, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असणारा डिस्टन्स. त्या 2 पॉईंट मधला डायरेक्ट ॲज इट इज डिस्टन्स घ्यायचं नाही. ओके, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ते डिस्टन्स आहे का बघायचं. आता फी बीसी म्हणजे फी बी मायनस फी सी म्हणजे फी बीसी काढणं खूप सोपं आहे. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे सांगा, 10 आहे. आणि बी आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे, ते इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनच 2 मीटर डिस्टन्स आहे. ते मात्र मी काय करू शकतो आता, ऍज इट इज घेऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे फी बीसी काय येणार आहे, 20 येणार. ते प्लस येणार का मायनस, प्लस. कारण बी हा हाय पोटेन्शियल आहे, सी हा लो पोटेन्शियल. होल्ड. ओके, होल्ड. लक्षात आलं का हा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सांगतोय, 2 पॉईंट मधला पीडी काढायचा असेल, पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असेल तर काय करायचं, त्या 2 पॉईंट जवळ असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू त्यांच्यामधलं डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असणारं डिस्टन्स. सपोज हा एक स्क्वेअर आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन आहे, ए बी सी डी. साइड आहे 2 मीटर आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे 10. ठीक आहे, आता मला सांगा ए आणि डी मधला पीडी किती असेल, ए पॉइंट आणि डी पॉइंट मधला पीडी किती असेल. 0. पॉइंट ए पॉइंट बी मधला पीडी. काय करायचंय तुम्हाला, इलेक्ट्रिक 0. इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स करायचा आहे आणि डिस्टन्स इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असणार डिस्टन्स. ए आणि बी एकाच लेवलला आहे, दिसतंय का तुम्हाला, ते पुढे किंवा पाठीमागे नाहीयेत, लक्षात घ्या. बरोबर आहे ना, म्हणजे ए आणि बी काय असणार, सेम पोटेन्शियलला पॉइंट असणार आहे. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, फी ए मायनस फी डी. हे आन्सर काय येणार आहे, 0 येणार. बर, फी बी मायनस फी सी हे आन्सर किती येणार सांगा, फी बी मायनस फी सी किंवा फी बी सी. 0च येणार, कारण ते देखील काय आहे, एकाच लेवलला, पुढे पाठीमागे नाहीयेत. पीडी तयार होण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ते एक पॉइंट पुढे असला पाहिजे, एक पॉइंट जो आहे तो पाठीमागे असला पाहिजे, तर पीडी तयार होणार. बरं, आता ए आणि बी मधला पीडी सांगा, ए आणि बी मधला. 20. हा 20 येणार, कारण ते डिस्टन्स इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनच आहे, 2 इंटू 10 20. आणि सी आणि डी मधला पीडी 20. हा. बरं, मला सांगा फी बी ए किती असणार, फी बी ए किती असणार. -20. हा, आणि फी ए बी किती असणार, +20. हा +20. बरोबर, हे लक्षात आलं पाहिजे, कारण फी बी ए म्हणजे फी बी मायनस फी ए. आणि फी बी काय असणार, कमी, कारण इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पोटेन्शियल कमी होत जातं. बरोबर आहे ना, म्हणजे बी जो आहे तो कमी पोटेन्शियलला, ए जो आहे तो जास्त पोटेन्शियल असला पाहिजे. हा, तसं मला सांगा फी सी डी किती येणार, -20. कारण डी जो आहे तो हाय पोटेन्शियल आहे, सी जो आहे तो कमी पोटेन्शियल आहे. डी मायनस सी केलं तर काय होणार आहे, प्लस येणार. आणि सी मायनस डी केलं तर मायनस येणार. फी सी डी म्हणजे फी सी मायनस फी डी, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आता पुन्हा एकदा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचा प्रॉब्लेम आहे बघा. अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 100 व्होल्ट पर मीटर. इलेक्ट्रिक फील्ड काय दिलंय, 100 व्होल्ट पर मीटर दिलंय. इज डायरेक्टेड ॲट 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. 30 डिग्री विथ एक्स ऍक्सिस आहे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कसं आहे, 30 डिग्री विथ एक्स ऍक्सिस दिलंय. as shown in figure. Find the potential difference between potential difference phi BA. phi BA फाइंड आउट करायला सांगितलंय. आता हे तुम्हाला सांगता येईल,
जरासा विचार करा. ओके, डायग्राम तुम्हाला दाखवतो कसे आहे. डायग्राम इज लाईक दिस. इलेक्ट्रिक फील्ड असं आहे. So this is the electric field which is at an angle 30 degree. Okay, electric field is 100 volt per meter दिले. ओके, आणि पॉइंट ए कुठं आहे? पॉइंट ए जो आहे तो इथं कुठेतरी आहे आणि पॉइंट बी जो आहे तो इथं कुठेतरी आहे. ए आणि बी हा ओ आहे पॉइंट, आणि काय म्हटलंय? OA इज 2 मीटर म्हटलंय. OA म्हणजे OA दिलंय हे 2 मीटर. लक्षात येते? OA म्हणजे इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे एवढं, हे तुम्हाला 2 मीटर दिलंय. आणि OB जे आहे ते 4 मीटर आहे. इथून इथपर्यंत 4 मीटर डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स काढायला सांगितलाय. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स कसं काढणार? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हणजे काय होणार आहे? दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इनटू डिस्टन्स बिटवीन देम. परंतु कुठलं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शन असणार डिस्टन्स. लक्षात येते? हा, मग आता इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असणारं डिस्टन्स म्हणजे कुठलं डिस्टन्स? हे इलेक्ट्रिक फील्ड पॅरलल असणारं डिस्टन्स, हे डिस्टन्स मला पाहिजे. लक्षात येते डायग्राम मध्ये? आणि हा अँगल किती असणार? 30 डिग्री असणार आहे. मग मला ही साइड पाहिजे, एक्स डिस्टन्स म्हणजे हे डी. डी फॉर एक्झाम्पल. कसं काढता येईल सांगा डी हे डिस्टन्स? OA तो राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसला का? राईट अँगल ट्रायंगल मध्ये OA साइड माहिती आहे तुम्हाला? OA साइड किती आहे? 2 मीटर आहे ना. मग OA साइड 2 मीटर असेल तर हे डी डिस्टन्स किती येणार? हे बघा, cos 60 चा फॉर्म्युला जर इथं वापरला, cos 60, तर cos 60 काय येणार आहे? ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. सो डी इज इक्वल टू काय येणार सांगा? 2 डिवायडेड बाय cos 60 म्हणजे किती होणार? हाफ ना. म्हणजे किती येणार? डी ची व्हॅल्यू 4 मीटर येणार आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इंटेन्सिटी किती? 100 इंटू डिस्टन्स किती? 4. सो आन्सर येणार आहे पोटेन्शियल डिफरन्स 400. आता दुसरी महत्वाची गोष्ट, प्लस येणार का मायनस येणार? ही बी ए. ए पॉइंट अगोदर येतोय का नंतर येतोय? इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन विचार केला तर अगोदर. कुठे गेले सगळे? गायब झाले का? सर सर हॅलो, सर माझा आवाज ऐकू येतोय का? सर हो येतोय. हो सर.
इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असणारा डिस्टन्स काढायचा आहे ना आपल्याला. ए आणि बी Sir. मधलं डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. Sir. 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 सर ते cos 30 पाहिजे ना. होय सर, cos 30 पाहिजे. हा, तर इथं काय करावं लागेल लक्षात घ्या. काय करावं लागेल, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती 100 किती आहे व्होल्ट पर मीटर आहे. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड 100 व्होल्ट पर मीटर विच इज ॲट 30 डिग्री विथ द एक्स ऍक्सिस म्हटलंय. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ए बी मधलं डिस्टन्स काढायचं असेल, आता ओ ए किती आहे 2 दिलंय आणि ओबी किती दिलेलं आहे, दॅट इज इक्वल टू ओबी इज इक्वल टू 4 म्हटलंय. आता काय करूया, ए पॉइंट मधून इलेक्ट्रिक इंटेन्सिटीवर परपेंडिक्युलर काढूया आणि बी पॉइंट मधून देखील काय करूया, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीवर परपेंडिक्युलर काढूया. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ए आणि बी मधलं डिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, एवढं डिस्टन्स येणार आहे. दिस इज द डिस्टन्स. ओके, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही साइड एक्स फाइंड आउट करावं लागेल, एवढी साइड काढायला लागणार आणि त्याच्यानंतर ही साइड काय करावं लागेल, वाय फाइंड आउट करावं लागणार. ओके, हे कॅल्क्युलेशन म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शन असणारा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची जी लाईन आहे, ई ची जी लाईन आहे त्याच्यावर काय करायचं, ए वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आणि बी वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायची, असं करावं लागणार. ठीक आहे. तर आता बघा, हा अँगल किती आहे, 30 डिग्री आहे. 2 आणि एक्स मध्ये रिलेशन काय येणार आहे, कशाचं रिलेशन, कॉसचं रिलेशन येणार आहे. ओके, सो कॉस ऑफ 30. ओके, हा जो ट्रायंगल आहे इथं आपण लक्षात देऊया जरा आता. ओके, इथं कॉस ऑफ 30 काय होणार बघा, cos 30 is equal to adjacent side x divided by hypotenuse 2 and therefore x is equal to काय होणार आहे, 2 into cos 30. cos 30 म्हणजे काय होणार आहे, √3/2, 2 into √3/2 म्हणजे आन्सर काय येणार आहे, इथं √3 येणार. ही झाली x ची व्हॅल्यू. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करूया, हा अँगल 30 डिग्री आहे म्हणजे इथला अँगल काय येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. ठीक आहे. आता इथं काय करूया, पुन्हा एकदा cos 60 चा फॉर्म्युला वापरूया. cos 60 बरोबर काय येणार आहे, ऍडजस्टंट साइड दॅट इज y डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज किती येणार आहे, 4 येणार. सो देअरफॉर y इज इक्वल टू 4 cos 60. ओके, अँड देअरफॉर y इज इक्वल टू 4 cos 60 म्हणजे काय होणार आहे, 4 cos 60 म्हणजे 1/2 म्हणजे हे आन्सर किती येणार आहे, 2 येणार आहे. सो x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. सो डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी किती होणार आहे, 2 + √3 येणार. डिस्टन्स काढता आलं की काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 2 + √3 अँड देअरफॉर पीडी म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स. सो पीडी इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती आहे, 100 आणि डिस्टन्स किती आहे, 2 + √3. ओके, सो दॅट इज द आन्सर. आणि बुक मध्ये देखील हेच आन्सर त्यांनी काढलंय, फक्त वेगळ्या मेथडनं काढलंय. आता प्लस का मायनस, तर त्यांनी विचारलंय फी बी ए, विचारलंय फी बी ए म्हणजे फी बी मायनस फी ए. तर लो पोटेन्शियल, फी बी म्हणजे लो येणार ना, लो पोटेन्शियल मायनस हाय पोटेन्शियल म्हणजे आन्सर काय येणार आहे, मायनस मध्ये आन्सर येणार. सो दिस इज द आन्सर. बुक मध्ये फक्त एका इंटिग्रेशनच्या वेगळ्या मेथडनं ते फाइंड आउट केलेलं आहे. ओके, उद्या आपण याच कन्सेप्टवर आणखी काही प्रॉब्लेम्स बघूया. ठीक आहे. तर आजचा सेशन आपला एंड होतो इथं आता. उद्या आपण पुन्हा बघूया. ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम लक्षात आला का? हो. हॅलो.
हो सर. झोपले वाटतं सगळे. आहे की